हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असाल. तर सकाळ झाली, हलकासा प्रकाश पडला आणि मी माझा दिवस सुरू केला. आज थोडा स्पेशल दिवस आहे, कारण आज आठवड्यातून एकदा मी माझी कंप्लीट साफसफाई रुटीन करते. तर इकडे मी सुरुवात केली अंथरुणाच्या घड्या करण्यापासून. तर आम्ही आहे ना बेडवर नाही झोपत, कारण वेदूला खूपच जास्त लोळायला लागतं आणि मग ती पडायची पण भीती वाटते, म्हणून आम्ही खालीच झोपतो. तर आम्ही खाली सो कॉल गोधडी टाकतो आणि त्याच्यावरच झोपतो. खरं तर हे ऐकायला साधं वाटतं, पण यात एक वेगळीच उभा आहे. ही गोधडी म्हणजे ना फक्त आपलं झोपायचं साधन नाही, तर एक सवय आहे, एक कम्फर्ट आहे. दररोज रात्री झोपायच्या आधी ही गोधडी अंथरायची आणि सकाळी उठल्यावर ती घडी करायची. हा एक छोटा रुटीन आहे, पण यामध्ये एक मनाला वेगळीच शांती मिळते. खरं तर सकाळीच ठरवलं होतं आज सगळं आवरायचं. मग अंथरुणाची घडी वगैरे करून झालं आणि मी गेले माझ्या शिलाई मशीनकडे. खरं तर माहीत नाही एवढी धूळ कुठून येते. 2-3 दिवसांनी साफ करते तरी ती धूळ इतकी साचते ना काही मापच नाही. तर घर बंद ठेवायचं म्हणलं तर कसं तरीच होतं आणि उघडं ठेवलं तर त्यातून लई जास्तच धूळ येते जरा. मशीन आणि खिडकी साफ करून झाल्यानंतर मी आले होते बेडकडे. तिथेही जरा जरा धूळ साचलेलीच होती आणि मग तेही साफ करून घेतलं. आणि असं होतं ना की जसं जसं आपण घर साफ करतो ना तसं तसं आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील येऊन जातं. आता आरशाचं आणि माझं तर रोजचंच नातं आहे, तेही कसं सोडणार ना. म्हणजे खरंच सांगायचं झालं ना तर आरसा साफ करणं म्हणजे काच पुसणं नसतं, तर थोडं स्वतःलाही नीट पाहण्याचा एक बहाणाच असतो. मग काय, कपडा घेतला, थोडं पाणी स्प्रिंक केलं आणि हळूहळू त्याच्यावरही हात फिरून घेतला. आता ही सगळी कामे ना मी आंघोळीच्या आधीच करून घेते, म्हणजे नंतर परत नको असं व्हायला की घर स्वच्छ केलं आहे ना आपण धुळीचं झालो आहे. ते सगळं आवरून झाल्यानंतर इकडे मी हॉलमध्ये आले. तर हा टेबल आहे ना, ह्या टेबलावरचा पसार आहे ना जेवढा आवरला ना तेवढा कमीच आहे. म्हणजे अक्षरशः बघा ना, मी झोपायच्या आधीही हा टेबल पूर्ण नीट करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी एक काम कमी होईल. पण दुसऱ्या दिवशी जर बघायला गेलं तर परत तो पसारा आहे तसाच होतो. आणि हे जे सोफा आहेत ना ते म्हणजे सुपर हिरोज बरं का, कारण धूळ, चहा, बिस्किटाचे कण सगळं काही झेलत असतो हा दिवसभर. आणि माझा दिवसातला जास्त वेळ इथेच जातो, म्हणून ते साफ असायलाच हवं. तर आता ना मी आंघोळीच्या आधी ना सगळं घरातलं थोडंफार काम आवरून घेतलं. आता ना आंघोळ करणार आहे, त्यानंतर आहे ना स्वयंपाक म्हणजे चपात्या केल्या आहे, भाजी करायची राहिली. इकडे पाणी ठेवलं होतं तापायला, तापलं येते. आता अंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि इकडे मी ना सकाळच्या नाश्त्याची भांडी जी आहे ना ती धुवून घेत होते. कारण कसं ना, स्वयंपाक करायच्या आधी जर सगळं साफ वगैरे असलं ना तर मग स्वयंपाक करायला थोडा उत्साह येतो. आणि सगळं जर तसंच असलं मग आपल्याला पण ते कसं तरी वाटतं, करायला नको वाटतं. त्याच्यामुळे आधी मी सगळं भांडी वगैरे धुवून घेतली. तर सगळ्यात आधी ना मी इकडे शेपूची भाजी बारीक चिरून घेतली. आणि का काय माहीत, मी जगातली कोणतीही भाजी खाऊ शकते, पण मी कांद्याची पात आणि शेपूची भाजी या 2 भाज्या आहे ना मी खाऊच शकत नाही. कारण काय माहिती काय होतं, मला अजिबातच आवडत नाही. तर आता मी शेपूच्या भाजीला शेंगदाण्याचं कूट करून टाकणार आहे, त्यामुळे मी शेंगदाणे पण भाजून घेते इकडे. आणि सोबतच चिरलेली भाजी चांगली धुवून घेतली. आता मी एकदाच दाखवलं असलं तरी मी ती 2दा-3दा धुवून घेतली होती. तर इकडे मी मिक्सरला आहे ना लसूण आणि मिरची वाटून घेतली. त्यानंतर इकडे ना फोडणीची तयारी करून घेतली. तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले, जिरे टाकले आणि मिक्सरमधून काढलेली मिरची आणि लसूण टाकून दिला. तर धुतलेली भाजी त्यामध्ये टाकून दिली आणि मी मुगाची डाळ आधीच भिजत घातलेली होती तर ती पण त्याच्यात टाकून दिली. चांगलं 1-2 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि झाकण ठेवून शिजायला टाकून दिली. आता भाजी शिजते तोपर्यंत इकडं गॅस वगैरे बाजूला पुसून घेते मी, कारण सगळं तेलकट वगैरे उडलेलं असतं ना त्याच्यामुळं. आता इकडे भाजी शिजून झाली होती, मग तो जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो त्याच्यामध्ये टाकून दिला आणि अशी काहीशी भाजी रेडी झाली होती. मग टिफिन दिला, हे आले होते न्यायला आणि वेदूचं इकडं असं चाललं होतं.
मालिश करायचं काम चाललं होतं तिचंच. तिला खूप अशी हौस येते असं काही असलं म्हणजे ना. आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे, डबा पण भरून दिला आहे आणि आता ना असं म्हणलं आता वेदूला जेव घालल आणि झोपी लावल. पण आता इकडं असं काही झालंय, इकडं तिची ती झोपी गेली आहे आता. खरंच कधी कधी खूप वाईट वाटतं ना, आपल्या कामांमुळे आपण काही वेळेस मुलांना टाईम नाही देऊ शकत. तर ती झोपली आहे, मलाच वाईट वाटू राहिलं. ठरवलं होतं तिला आधी जेव घालून, तसं खाल्लेलं आहे तिने थोडंफार, पण तरी असतंच नाही झोपायच्या आधी तिला जेवली म्हणजे चांगली झोपली ती. ठीक आहे, जाऊ दे. इथून पुढचं आता बघते, जर शूट झालं तर करते, कारण सकाळपासून सारखं कॅमेराच हातात आहे. त्याच्यामुळं खरं तर आता मला 2:30 ते 2:45 वाजले काम आवरायला. आणि माझं असतं ना स्वयंपाक आहे ना, मी 9 वाजेपर्यंत असं करून घेते, कारण मला टिफिन पण द्यायचा असतो. पण आज आहे ना थोडा उशीर झाला, उठायलाच उशीर झाला होता थोडासा, त्याच्यामुळे स्वयंपाक पण बाकी राहिला. मग आता दिलाय डबा करून, आता उद्यापासून ट्राय करेल का लवकर उठाल आणि पहिला डबा नाश्ता वगैरे सगळं माझं 9 वाजेपर्यंत करून घेईल, म्हणजे पुढं मला हिलाही वेळ देता येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. तर ठीक आहे, चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटतोय ब्लॉग. ठीक आहे, बाय.